ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेल्यावरती अर्जुनच्या तोंडून झालेल्या खूप मोठ्या खुलास्याने सायली आता जबरदस्त हादरलेली असते. त्याचनंतर सायली आता अर्जुनला त्याने ही गोष्ट इतके दिवस लपवून का ठेवली याचा जाब विचारतच आता त्याला तिथेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सत्याचा कल्पनासमोर खुलासा होणार असतो. तर अर्जुनने सायलीपासून असं कोणतं सत्य लपवलं ज्या सत्याचा उलगडा आता सायलीला होणार आहे व सायली अर्जुन दोघेही त्याविषयी चर्चा करत असताना अचानकपणे तिथे आता कल्पना कशी पोहोचते आणि आता कल्पनाच्या समोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कसं उलगडणार व त्यानंतर आता नक्की पुढे काय घडणार, कल्पना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर घेऊन येणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की सायली वहिनीच्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत, त्या काय विचार करतायत हे तुला जाणून घ्यावंच लागेल अर्जुन. तू सायली वहिनींना विचारलं आहेस का? तेव्हा आता अर्जुनने चैतन्याचं तोंड दाबून धरलेलं असतं, कारण सायली त्याच रूममध्ये बाथरूममध्ये असते. जेव्हा आता सायली बाहेर येते तेव्हा तिने तिथे आता अर्धवट वाक्य ऐकलेलं असतं. तिथे आता सायली विचार करते की मला नक्की काय विचारायचं आहे. अर्जुन सर, तुम्हाला मला काही विचारायचं आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही. म्हणजे चैतन्याला अजून माहिती नाही आहे ना की मधुभाऊंच्या केसमधील काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला दिलेली आहेत आणि त्याला वाटते की तुम्ही मला त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही आहेत. त्याच विषयावरती तो बोलत होता हो ना चैतन्य? तेव्हा तिथे चैतन्य खोटं बोलत म्हणतो हो हो. तर आता त्याच्यानंतर चैतन्य अर्जुन दोघेही ऑफिसमध्ये गेलेले असतात. तर तिथं अर्जुनचं ऑफिसमध्ये कोणत्याही कामात लक्ष लागत नसतं. चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनला एक फाईल मागत असतो, परंतु अर्जुनचं त्याच्याकडे लक्षच नसतं. ते चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, तुला हे स्वीकारावं लागेल की सायली वहिनी कधी तर तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहेत, नाहीतर त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे तुला जाऊन विचारावं लागेल. या दोन्ही गोष्टी जर तुला करायच्याच नसतील तर तिसरा मार्ग देखील मी तुला सुचवला आहे. सायली वहिनी तुझ्या आयुष्यातून निघून जाऊ नयेत म्हणून तू मधुभाऊंची केस लांबवू शकतोस. तिथे अर्जुन चिडलेला असतो. तो म्हणतो चैतन्य, तू आता तुझं तोंड बंदच ठेव, तू मला ते सुचवू नकोस, ते चुकीचं आहे. तिथे चैतन्य म्हणत असतो की मग अर्जुन, तू नक्की काय करणार आहेस? तू दोन्ही बाजूनी स्वतःलाच त्रास करून घेत आहेस. तिथे अर्जुन आता चैतन्याला विचारत असतो की मग मी काय करू चैतन्य? सर्व बाजूनी आता माझी कोंडी झाली आहे, मी पुढे काय करू हे मला सुचतच नाही आहे आणि मला तू जो मार्ग सुचवतोय तो माझ्या मनाला पटत नाही आहे. आजपर्यंत एकही केस न हरणारा अर्जुन सुभेदार आज प्रेमाच्या केसमध्ये हरला आहे. चैतन्य आता तिथे अर्जुनला समजावून खूपच जास्त थकलेला असतो. तर इकडे कल्पनाने सायलीला सांगितलेलं असतं की अर्जुन हा त्याचा डबा विसरून गेलेला आहे, त्यामुळे आज तू त्याचा डबा घेऊन जा. त्यामुळे तिथे आता सायली खूप खुश होते. सायली स्वतःशीच खूप खुश झालेली असते. ती म्हणत असते बरं झालं मी आज डबा घेऊन जात आहे. मधुभाऊंच्या केसमध्ये आता काही बदल होणार आहेत, ते लवकरात लवकर जामिनावरती सुटतील असं मला अर्जुन सरांनी सांगितलं आहे. कदाचित हेच आनंदाची बातमी मला ऑफिसमध्ये मिळेल आणि मधुभाऊ कधी सुटणार आहेत हे जर मला समजलं तर मी त्या दिवशी अर्जुन सरांना माझ्या प्रेमाची कबुली देईन. सायली आता इकडून डबा घेऊन आलेली असते. चैतन्य आता चिडूनच अर्जुनला सांगतो की हे बघ अर्जुन, हा शेवटचा मार्ग आहे, हे तू स्वीकार, नाही तर तू हे सत्य स्वीकार की सायली वहिनी तुझ्या आयुष्यातून जाऊ शकते. असं म्हणत अर्जुन हा आता चैतन्याचं हे बोलणं ऐकून खूप थकलेला असतो. तिथे सायली आता केबिन बाहेर पोहोचलेली असते. तिथे सायली दरवाजा उघडायला आणि तिथे अर्जुन एक सत्य स्वीकारायला गाठ पडते. तो अर्जुनला म्हणतो की ठीक आहे. अर्जुन चैतन्याला म्हणतो की ठीक आहे चैतन्य, तू सुचवलेला मार्ग मला मान्य आहे, मी मधुभाऊंची केस लांबवतोय. नेमकं आता तेच वाक्य सायलीने ऐकलेलं असतं. सायलीला आता तिथे मोठा धक्काच बसतो. सायली कोलमडून जाते. तिथे सायली विचार करत असते की अर्जुन सर मधुभाऊंची केस लांबवत आहेत, परंतु का? मधुभाऊंना सोडवण्यासाठीचे सर्व पुरावे तर अर्जुन सरांकडे आहेत. सरांनी एकदम त्यांचा निर्णय का बदलला? तिथे सायलीला आता अर्जुनला बोलण्याची देखील इच्छा राहिलेली नसते. गेले 1.5 वर्ष सायलीने मधुभाऊंना जेलबाहेर काढण्यासाठी किती काही सहन केलेलं असतं. सुभेदारांच्या घरी राहून अर्जुनच्या आणि अर्जुनच्या कुटुंबाचं मन जिंकलेलं असतं. सायलीने प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट केलेली असते.
सायलीला आता या गोष्टीचा धक्का बसलेला असतो की ज्या अर्जुनवरती तिने पूर्णपणे विश्वास ठेवला होता त्याच अर्जुनने तिला धोका दिला. तिथे आता सायली केबिनमध्ये प्रवेश न करता तिथूनच माघारी फिरते. इतक्यातच तिथे आता एक कर्मचारी येतो. सायली आता तिथे अर्जुनसाठी डबा देते आणि ती तशीच रडत निघून जाते. तो कर्मचारी तो डबा अर्जुनला देण्यासाठी केबिनमध्ये येतो. अर्जुन विचारतो, डबा हा घरून आला आहे का? द्यायला कोण आलं होतं? तेव्हा तो कर्मचारी सायलीचं नाव घेतो. तेव्हा तिथे अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, मिसेस सायली जर इथे आल्या होत्या तर मग त्या केबिनमध्ये का नाही आल्या? तर तिथे आता अर्जुन त्या कर्मचाऱ्यांना विचारतो की सायलीने तुला काही सांगितलं का? तेव्हा तो कर्मचारी सांगतो की नाही सर, परंतु सायली मॅडम थोड्या उदास होत्या आणि त्या रडतही होत्या. तिथे अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की रडत होत्या मिसेस सायलीना आता नक्की काय झालं आहे? तेव्हा तिथे चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की आपण जे काही मधुभाऊंची केस लांबवण्याबद्दल बोललो ते तर त्यांना कळालं नसेल ना, किंवा तुझ्या प्रेमाबद्दलचं सत्य. तिथे अर्जुन हा पूर्ण भरून गेलेला असतो. तो मागचा पुढचा विचार न करता पटकन गाडी काढतो आणि घराकडे धाव घेतो. त्याचनंतर इकडे सायली आता रूममध्ये असते आणि सायली खूपच रडत असते. ती पूर्णपणे कोसळलेली असते. अर्जुनवरती विश्वास ठेवून तिने चूक केली का असं तिचं मन तिला प्रश्न विचारत असतं. इतक्यातच तिथे अर्जुन येतो. कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन, तू अचानकपणे यावेळेस घरी कसं काय आला? काय नाही, अरे तुला डबा देण्यासाठी सायली आली होती. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो, हो सायली डबा द्यायला आली होती, परंतु ती तशीच माघारी परतली. तिने मला डबा दिला, माझं तिच्याकडे महत्त्वाचं काम आहे म्हणून मी आलो. असं म्हणत अर्जुन आता पटकन रूमकडे धावतो. तेव्हा तिथे कल्पनाला ही गोष्ट थोडीशी विचित्रच वाटते. कल्पना तिथे विचार करते की अर्जुनला नक्की काय झालं आहे? या दोघांमध्ये आता पुन्हा काही भांडण झालं आहे का? हा अर्जुन सायलीला सतत ओरडतच राहतो आणि सायली मात्र अर्जुनचं हे वागणं सहन करत असते. ती स्वतःशी म्हणत असते की मला असं वाटतं यावेळेस अर्जुननेच काहीतरी आगाऊपणा केला असेल. असं म्हणत आता ती रूमकडे यायला लागते. अर्जुनने आता तिथे दरवाजा पुढे केलेला असतो. अर्जुन घाबरतच सायलीला विचारतो की काय झालं मिसेस सायली? तुम्ही डबा तिथेच ठेवून परत का आलात? तुम्ही ऑफिसमध्ये आला होतात, मग तुम्ही केबिनमध्ये का आला नाहीत? मला स्टाफने सांगितलं तुम्ही खूप रडत होतात आणि आतासुद्धा तुम्ही खूप निराश आहात. तुम्ही तुमचं रडण्यामागचं कारण मला प्लीज सांगा ना. तिथे अर्जुन सायलीला कारण विचारतो. तिथे आता सायली चिडूनच म्हणते की अर्जुन सर, मी काय कारण द्यायचं आहे? मी गेले 1.5 वर्ष तुमच्यावरती विश्वास ठेवून या घरात राहते आहे. मी कशासाठी राहते आहे याचं कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मधुभाऊंना तुम्ही सोडवणार होतात, तुम्ही त्यांना जामीन मिळवून देणार होतात. त्याचं काय झालं अर्जुन सर? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, त्यावरती काम चालू आहे ना. त्या संदर्भात काही पुरावे देखील मी गोळा केले आहेत. तुम्ही पॅनिक होऊ नका ना. त्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात का? मी लवकरात लवकर मधुभाऊंची जामिनावरती सुटका करेन. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा तिथे सायली आता खूप जास्त चिडते आणि ती म्हणते, विश्वास? तोच विश्वासघात केला आहे तुम्ही. अर्जुनला आता मोठा धक्काच बसतो. अर्जुन तिथे विचार करतो की अरे बापरे, म्हणजे माझं आणि चैतन्याचं बोलणं मिसेस सायलीने नक्की ऐकलं आहे आणि त्यांचं दुखण्यामागचं कारण हेच आहे वाटतं. त्यांनी माझं त्यांच्यावरती प्रेम आहे ही गोष्ट ऐकली असावी. आता मी काय करू? मिसेस सायलीने जर घर सोडून जाण्याचा विचार आणला तर मी त्यांना कसं थांबवू? बाकी घरच्यांना मी त्यांच्या प्रश्नांची काय उत्तरं देऊ? असं म्हणत अर्जुनला आता खूप भीती वाटत असते. एक ना अनेक प्रश्न अर्जुनला पडत असतात, परंतु सायलीने नक्की काय ऐकलं हे अजूनही अर्जुनला माहीत नसतं. सायली तिथे अर्जुनला विचारते की सर, माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. मी तुमच्यासोबत का राहते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. इतक्यातच तिथे आता कल्पना पोहोचलेली असते. तिथे अर्जुन बोलत असतो. तिथे कल्पना मात्र आता शांत बसून ऐकत असते. कल्पना बाहेर थांबलेली असते आणि ती तेथून सर्व काही ऐकत असते. अर्जुन म्हणत असतो, हो मिसेस सायली, मधुभाऊंना सोडवण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहताय, माझ्या या घरात राहताय. सायली तिथे आता विचारते की त्यासाठी मी नक्की काय त्याग केला आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना सर? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला कळतं आहे. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. तेवढंच नाही तर माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी तुम्ही खूप काही केलं आहे. सायली तिथे आता म्हणते की मग सर, तुम्ही मधुभाऊंना सोडवण्यासाठी
आणखीन वेळ का खाताय? तेव्हा तिथे आता अर्जुन विचार करतो की कसं सांगू मिसेस सायली तुम्हाला, मधुभाऊंना जर लवकर सोडवलं तर तुम्ही कायमच्या माझ्या आयुष्यातून निघून जाल. तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेलात तर माझ्या जगण्यामध्ये काही फायदा नाही आहे. माझा श्वास थांबेल. तिथे कल्पनाला आता खूप जबरदस्त असा धक्का बसलेला असतो, कारण तिने अर्जुन आणि सायलीचं खरं लग्न नाही आहे हे ऐकलेलं असतं आणि ते तडजोडीचं केलेलं एक लग्नाचं नाटक आहे याचा आता खुलासा झालेला असतो. आणि आता तिथे कल्पना खूप कोलमडलेली असते. तेव्हा तिथे अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही ऑफिसमध्ये आल्यावरती माझं आणि चैतन्याचं बोलणं ऐकलं होतं का? तेव्हा सायली म्हणते हो सर. डोळ्यावरची विश्वासाची जी आंधळी पट्टी होती ना ती आता निघून पडले. ज्यावेळी मी तुमच्या केबिनमध्ये पाय ठेवणार होते तेव्हा तुम्ही चैतन्य सरांना सांगत होता की तुम्ही मधुभाऊंची केस लांबवताय. याचं कारण मला स्पष्ट करा सर. हे सगळं तुम्ही का करताय? मधुभाऊंची वाट पाहून अगदी माझे डोळे दिपून गेलेले आहेत. किती दिवस तुम्ही माझा जीव आता टांगणीला लावणार आहात? बोला ना, द्या ना उत्तर. आणि एवढंच जर तुम्हाला वाटत आहे ना त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या गोष्टी तुम्ही मला सांगा ना सर. परंतु प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, आता मधुभाऊंचं सोडवणं आता दूर ढकलू नका सर. त्यांच्याशिवाय माझं या जगामध्ये कोणीच नाही आहे. माझी लहान मुलं, काका काकू, कुसुमताई आणि मधुभाऊ हेच माझं परिवार आहे आणि हाच परिवार मला माझ्यासोबत राहायला हवा आहे. मी आता काय करते, मी इथून कायमची निघून आश्रमात जाते. माझ्यामुळे उगाचच तुम्हाला त्रास नको. तेव्हा तिथे अर्जुन आता चिडूनच म्हणतो की बस करा मिसेस सायली, तुम्ही बोलतच सुटला आहात आणि मी निमूटपणे ऐकूनच घेतो आहे. तुम्हाला काय वाटतंय मी हे सर्व काही मुद्दाम करतोय का? काही सिच्युएशन अशा असतात मिसेस सायली ज्या की समजून घ्यायच्या असतात, परंतु तुम्हाला तर काही समजूनच घ्यायचं नाही आहे. तर मी काय करणार आहे? काल काय म्हणत होतात की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांना समजलं. शेवटच्या दिवशी जर तुम्ही निघून जाणार असाल तर माझ्यासाठी मी मुलगी पाहणार का पाहायची आहे? माझ्या आयुष्याचा तुम्ही एवढा विचार का करता? तिथे आता कल्पना हे ऐकत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती आता दरवाजा उघडून आतमध्ये येते. अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसतो. कल्पना खूप चिडलेली असते. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. तिथे कल्पना म्हणत असते की इतके दिवस तन्वी जे सांगत होती, जे बोलत होती ते खरं होतं तर अर्जुन तुमचं लग्न खरं नाही आहे. गेले 1.5 वर्ष तुम्ही आमच्या सर्वांची फसवणूक करत आला आहात. का अर्जुन? कशासाठी केलं हे? अगं सायली, मी तर तुझ्यावरती आईचं प्रेम केलं ना. तुला कसलीही कमतरता भासू दिली नाही. सतत तुझ्यासोबत मी सासू म्हणून वागले नाही आणि तूच एवढा मोठा विश्वासघात का केलास गं? आणि अर्जुन तूसुद्धा. माझा तर तुझ्यावरती किती विश्वास होता. लहानपणापासून ते आता वकील होईपर्यंत एकही गोष्ट तू माझ्यापासून लपवली का रे? प्रत्येक गोष्ट येऊन तू माझ्या मांडीवरती बसून मला सांगत होतास, मम्मा आज असं झालं होतं, मम्मा आज तसं झालं होतं. या केसमध्ये हा प्रॉब्लेम आला, हा पुरावा सापडला. किती सारे प्रश्न तू मला विचारत होतास आणि आता तू या लग्नाचा विषय तू मला का सांगितलं नाहीस? एवढं मोठं दृढ सत्य तू माझ्यापासून का लपवलंस? तर आता सायली आणि अर्जुनजवळ त्यांच्या म्हणजे कल्पनाच्या काही प्रश्नाची उत्तरं नसतात. तेव्हा कल्पना आता सायलीला बाहेर जाण्यासाठी सांगते आणि ती अर्जुनला प्रश्न विचारते की अर्जुन आता असं काय झालं आहे की तू मधुभाऊंची केस लांबवत आहेस? तू तिच्या प्रश्नाची उत्तरं का देत नाही आहेस? सायली बिचारी तुझ्यावरती विश्वास ठेवून या घरात आली होतीस ना. तिने किती काही सहन केलं आहे का? तिने सुरुवातीला किती सहन केलं आहे? तुझ्याजवळ जर मधुभाऊंचे पुरावे असतील तर तू त्यांना का सोडवत नाही आहे? तू का उगाचच परीक्षा घेतोय? तिथे आता अर्जुन कल्पनासमोर खूप मोठा खुलासा करतो आणि तो म्हणतो कारण आई मी सायलींच्या प्रेमात पडलोय. सुरुवातीला मला लग्न, प्रेम, नाती, माणसं या कसल्याचीच काहीच फिकीर वाटत नव्हती. या सगळ्या गोष्टींचा, या नात्यांचा, भावनांचा मला तिरस्कार होता. परंतु मग सायली जशी माझ्या आयुष्यात आल्या तेव्हापासून माझं अख्खं आयुष्य बदललं. तिनेच मला नाती काय असतात, प्रेम कसं केलं जातं हे देखील शिकवलं आणि भावना कशा जपल्या जातात हे देखील शिकवलं. आणि या सर्व गोष्टी शिकून सायली माझ्या आयुष्यातून निघून जात आहे मम्मा. मी तिला कसं थांबवू? आणि आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य लपवलं याचा तुला राग आलेला नाही आहे का? तिथे आता कल्पना हसते आणि म्हणते अर्जुन तुम्ही हे सर्व काही जे केलं आहे ना ते कोणत्या तरी कारणासाठी केलं असेल.
माझा सायलीवरती पूर्ण विश्वास आहे आणि सायलीसारखे सून मला मिळणार यातच मी स्वतःला खूप नशीबवान समजते. अर्जुन, मला असं वाटतंय की सायलीला तू स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यावी. तू आता तुझ्या मनात जे काही आहे ते जाऊन सायलींना बोल आणि ती आपल्या घरची सून होण्यालायक आहे. आणि एवढंच नाही तर तिने आपल्या घरासाठी गेले 1.5 वर्ष खूप काही केलेलं आहे. ज्या दिवशी सर्वांना तुमच्या या लग्नाचं सत्य समजेल ना, तेव्हा मला नाही वाटत की सगळेच इतके चिडलेले असतील. कारण की सायलीचा खरा स्वभाव सर्वांना कळलेला आहे. मला माहिती आहे अर्जुन की सर्वजण खूप चिडतील, परंतु बाळा, तू सर्वात आधी सायलीचं मन जिंक. त्यानंतर मी तुला शब्द देते, त्यानंतर मी तुझ्या बाबांना आणि पूर्ण आईला नक्की समजवेन आणि सायलीसोबत पुन्हा तुझं धुमधडाक्यात लग्न लावून देईन. तू असं मधुभावना जामिनावरती सोडव. उगाचच तू सायलीची परीक्षा घेऊ नकोस. तर आता तिथे कल्पनाने अर्जुनला खूप चांगल्या पद्धतीने समजावलेलं असतं. तर आता अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली कशी देणार आणि कल्पना सर्वांसमोर आता सायली अर्जुनला घेऊन जात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सत्याचा खुलासा केल्यानंतर सायली अर्जुनचं लग्न पुन्हा लावून देण्यासाठी पूर्णाची तयार होणार का, हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.